चला बाळांनो, आता आपण पावभाजी बनवायला घेतली. आज माझा पहिला दिवस आहे. आता आपण काय काय घेणार आहे भाजीला. फुलावर घेतली, टमाटे घेतले, अद्रक घेतली, वाटाणे घेतले, बटाटे घेतले, शिमला मिरची आणि लसूण. आता आपण ही भाजी धुवून कुकरमध्ये टाकू. आमचा वाटा छोटा असल्यामुळे आहे ना, इथं थोडी जागा कमी पडती आम्हाला. आमचे घर छोटे आहेत, त्याच्यामुळं आम्हाला जागा कमी पडते थोडी. काही चुकलं तर बाबांनो मला समजून घ्या. लेकरांनो, मुलींनो, पहिल्यांदाच टाकलाय व्हिडिओ. मसाला सगळा टाकलाय, थोडासा मीठ टाकले, पाणी टाकले 1 ग्लास. आणि आता आपण कुकर बंद करू. आता कुकर बंद झाला तर आपण भाजीला फोडणी घालू, पाव भाजीला. आता आपण आहे ना, मला ते भेटून नाही राहिलं, काय म्हणतात त्याला, ते घोटायची घोटणी त्यांनी गलासानं करू राहिले. आता बारीक करायचे. सोपी आयडिया. नसलं ना तरी चालेल, जसं आहे तसं आपण करून घ्यायचं. आता आपण गॅस चालू केला. आता आपण याला फोडणी घालायची. टाकू 2 चमचे तेल. आता आपण हा गरम मसाला टाकू भाजीमध्ये, पावभाजीमध्ये हा गरम मसाला टाकू. आता कढीपत्ता टाकला. तेल कडा उकळी आली ना, गरम झालं ना चांगलं तेल, मग कढीपत्ता टाकायचा. जिरे राहिले ना, 2-3 जिरे आहे ना, 2-3 जिरे टाकूया. आता आपण टाकू मसाला. लाल तिखट, हळद, चांगला लाल झाला. आता आपण ओतू हे भाजी. साधी सोपी बोलून ही भाजी बनवली मी. जास्त काय असो नसो, जेवढं आहे तेवढ्यामध्ये पावभाजी मस्त बनवली. छान बनली अशी मस्त बघा. आता त्याच्यात कढीपत्ता ते सगळं टाकले. आता कोथिंबीर टाकू. छान अशी पावभाजी झालेली आहे. आता आपण थोडीवर कोथिंबीर उकळी आली का, थोडीवर कोथिंबीर टाकू आणि लगेच खायला बसू. मग छान झाली. आता आपण झाली फोडणी. भाजीला उकळी पण आली चांगली. मस्त छान झाली भाजी. मस्त झाली भाजी. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. थांब उतरू. आता आपण हिला खाली उतरावून घेणार.
हे बघा मुलींनो, आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. आपण मस्का टाकलाय, कोथिंबीर, कांदा आणि हे पाव. आता माझं नातू खाणार आहे पावभाजी. आता मला तुम्हाला कशी वाटते ती बघा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि नमस्ते, जय भीम.